खचले तर तुझी शक्ती थोडकीच आहे. मग ही शक्ती कशी मिळवायची? तर शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला प्रभूच्या जवळ जावं लागेल. शक्ती आपण कशी मिळवायची? प्रभूच्या जवळ जाऊन. बघा, आपण वाचू इफिस्करास दुसरे पत्र. इफिस्करास दुसरे पत्र. हां, अरे बायबल वाचता की नाही तुम्ही? हां, इफिस्करास दुसरे पत्र. हां, मग वाच. इफिस्करास दुसरे पत्र कुठे आहे? प्रकटीकरणाच्या पुस्तकात 2 अध्यायात. कन्फ्यूज केलं मी ना? हो. इफिस येथील मंडळीला पत्र. पान क्रमांक 1484. वाच. किती वचन? 1 ते 5 आपण वाचू. इफिस येथील मंडळीच्या दूताला लिही, जो आपल्या उजव्या हातात 7 तारे धरतो, जो त्या सोन्याच्या 7 दिवटण्यांमध्ये चालतो, तो असं म्हणतो, तुझी कामे व तुझे श्रम व तुझी सहनशीलता ही मला ठाऊक आहेत, आणि तुला दुष्ट लोक सहन होत नाहीत, आणि जे प्रेषित नसता आपण प्रेषित आहो असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू घेतली, आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले, आणि तुझ्या अंगी सहनशीलता आहे, व माझ्या नावाकरिता तू दुःख सोसला आहे, आणि तू थकला नाहीस. तरी माझ्याजवळ तुझ्याविरुद्ध हे आहे की तू आपली पहिली प्रीती सोडली आहे. म्हणून तू कोठून पडलास ते आठीव, आणि पश्चाताप करून पहिली कामे कर. नाहीतर मी तुझ्याकडे येईन, आणि तू पश्चाताप न केला तर तुझी दिवटणी तिच्या ठिकाणातून काढेन. परंतु हे आहे की तुझ्या ठाई आहे की तू निकलितांच्या कर्मांचा द्वेष करतोस, मीही त्यांच्या कर्माचा द्वेष करतो. आत्म्या मंडळास काय म्हणतो ते ज्याला कान आहे तो ऐको. जो जिंकतो त्याला देवाच्या बागेमध्ये जे जीवनाचं झाड आहे त्यावरचं मी खायला देईन. हालेलुया. इथे इफिस्कराच्या मंडळीच्या दूताला लिहिलेलं आहे, वचन 2, की तुझी कामे व तुझे श्रम व तुझी सहनशीलता ही मला ठाऊक आहेत. कसा होता तो इफिस्कराच्या मंडळीचा दूत, पाळक? कसा होता? कामे, तुझे श्रम व तुझी सहनशीलता ही मला ठाऊक आहेत. दुष्ट लोक तुला सहन होत नाहीत. चांगली गोष्ट आहे ना? काय, बरोबर ना? आणि प्रेषित नसता आपण प्रेषित आहोत असे म्हणतात, त्यांची परीक्षा तू घेतलीस, तू सर्व पारखून घेतलंस, आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले, आणि तुझ्या अंगी सहनशीलता आहे, व माझ्या नावाकरिता तू दुःख सोसले आहेस, आणि तू थकलं नाहीस. इतके सगळे चांगले गुण त्या मंडळीमध्ये होते. चांगले आहेत की नाही? कामे होती, श्रम होते, सहनशीलता होती, दुष्ट लोक सहन होत नव्हते, खोट्या प्रेषितांची परीक्षा घेतली गेली, सहनशीलता होती, नावाकरता, प्रभूच्या नावाकरता दुःख सोसणारे होते, आणि थकणारे नव्हते, आवेशी होते. किती चांगल्या गोष्टी होत्या. आहेत ना चांगल्या गोष्टी? परंतु प्रभू काहीतरी सांगतो की तरी माझ्याजवळ तुझ्याविषयी, तुझ्या विरुद्ध हे आहे की तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. मग आता प्रश्न पडतो, एवढ्या साऱ्या गोष्टी त्यानं केलेल्या आहेत, प्रभूच्या नावासाठी दुःख सहन केलेलं आहे, तरी प्रभू म्हणतो तू माझी पहिली प्रीती सोडलेली आहेस. मग ह्या गोष्टी कशा केल्या? कोणासाठी केल्या? कशा सहन केल्या? एवढी दुःख कशासाठी सहन केली? एवढी कामं कोणासाठी केली? प्रश्न आहे.
पण प्रभू त्याच्या विरुद्ध सांगतो, तू पहिली प्रीती सोडलेली आहेस, तू माझं नातं सोडलेलं आहेस, तू माझं ऐकत नाहीस, तू स्वतःच्या बळाने करायला पाहतोस, स्वतःच्या ताकदीनं ह्या सर्व गोष्टी करतोस, तू माझ्यावरील प्रीती सोडलेली आहेस. वचन 5 म्हणतं, तू कोठून पडलास ते आठव, तू माझ्या नात्यातून कधी दूर झालास, मला विचारायचं तू सोडून कधी दिलंस. पहिलं तू मला विचारत होतास, कोणतीही गोष्ट करण्याआधी तू मला विचारत होतास, सकाळी उठल्यावरती तू माझ्यापाशी बसायचास, मला वेळ द्यायचास, माझ्याबरोबर दिवसभर बोलायचास. पण हळूहळू तू माझं ऐकायचं सोडून दिलंस, तू स्वतःच्याच गोष्टी करायला लागलास, तू फार माझ्यासाठीच सगळ्या गोष्टी केल्यास, परंतु तू माझं न ऐकता करू लागलास. हां, काय तसंच आहे ना? पहिली प्रीती सोडलीस म्हणजे तू माझ्या बरोबर अगदी हृदयाला हृदय लावून माझं ऐकत करायचास. पण आता तू स्वतःच्या शक्तीनं करू पाहतोस. तू पहिली प्रीती सोडलेली आहेस, म्हणून काय कर, तू कोठून पडलास ते आठव, तू मला विचारायचं कोठून सोडलंस ते आठव, तू माझा आवाज ऐकण्याचं सोडलंस, कोठून सोडलंस ते आठव, आणि पश्चाताप करून आपली पहिली कामे कर. पश्चाताप कर आणि माझ्याकडे ये, माझ्या पायाशी बस. नाहीतर मी तुझ्याकडे येईन. तू पश्चाताप केला नाही तर तुझी दिवठणी मी तुझ्या त्या ठिकाणाहून काढीन. बापरे, एवढं सगळं करून, प्रभूसाठी करून, कोणासाठी केलं त्याने? दुःख कशासाठी सोसलं? कामं कोणासाठी केली? लोकांना बरं कोणासाठी केलं? तरीही प्रभू सांगतो, तुझी दिवटणी मी काढून टाकीन. भयंकर आहे. कधी विचार येतो? कधी विचार करतो आपण की प्रभूच्या नात्याशिवाय जे काही मी करतो ती निर्जीव कामं जळली जातील? नाही. धसकट लाकूड आणि भुसा जळला जाईल, पण सोनं, रूप आणि मौल्यवान मोती अग्नीमध्ये राहतील. बघा, आपल्याला एक उदाहरण माहीत आहे, मार्था आणि मरियेचं, नाही का? वाचूया लूकच्या शुभवर्तमानात. आज आपण प्रार्थनेबद्दल शिकत आहोत की प्रार्थना म्हणजे काय आणि कधी प्रार्थना करायची. लूक 12वा अध्याय, लूक 12 की 15. लूक 10वा अध्याय, लूक 10, 1241 पान, 38 ते 42 आपण वाचू. लूक 10वा अध्याय 38 वचन, पान नंबर 1241. आणि ते जात असता तो एका गावात गेला. तेथे मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतले आणि तिला मरिया नावाची बहीण होती. तीही येशूच्या पायाजवळ बसून त्याचे बोलणं ऐकत होती. पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती व ती जवळ येऊन म्हणाली, हे प्रभू, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडले आहे. याची तुला काळजी नाही काय? म्हणून तिला माझं सहाय्य करायला सांग. पण प्रभूने तिला उत्तर देऊन म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस, परंतु थोड्या गोष्टींचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य आहे. आणि मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे,
तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया. मिळतं जुळतं आहे. इफिस्कराचे दुसरे पत्र आणि हा दाखला. तो जात असता एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या कोणा एका बाईने त्याला आपल्या घरात घेतली आणि तिला मरिया नावाची बहीण होती. तीही येशूच्या पायांजवळ बसून त्याचे बोलणे ऐकत होती. मरिया काय होती? काय करत होती? येशूच्या पायाजवळ बसून ऐकत होती. ती बडबड करत होती का? काय करत होती? ऐकत होती. प्रभू तू काय सांगतोस? तिला भूक लागलेली नव्हती का? चपात्या बनवायच्या नव्हत्या का? घरात पाहुणे आले होते की नाही? मग चपात्या बनवायच्या होत्या की नाही? सेवा करायची होती की नाही? काम करायचं होतं की नाही? आळशासारखं राहायचं होतं का? मग आळशी कोण होतं? हो, आपल्या दृष्टीने ती आळशी असेल, परंतु प्रभूच्या दृष्टीने ती मौल्यवान होती. हालेलुया. तिनं पहिली प्रीती धरून ठेवली. तिनं येशूवर प्रीती केली. काहीही करण्याच्या आधी प्रभूच्या पायाशी बसा. नाहीतर आपण खूप गोष्टी करू, पण प्रभू सांगेल मी तुला करायलाच नव्हतं सांगितलं, तू कशा केल्यास? काय? हालेलुया. तुला कोणी सांगितलेलं करायला? मी तुला करायलाच नाही सांगितलं, तू कशाला केलंस? मी तुला जे करायला सांगितलं ते तू केलंच नाहीस. मी तुला माझ्या जवळ बसायला सांगितलेलं, मी तुला माझा शब्द ऐकायला सांगितलेलं, मी तुला रोज बोलत होतो, परंतु तू आपल्याच विचारांमध्ये, आपल्याच कल्पनेमध्ये सगळं काही करत होतास. भलेही ते माझ्यासाठी करत होतास, परंतु मी तुला ते करायला सांगितलं नाही. मार्था बघा 40 वचन. पण मार्था फार सेवेमुळे गोंधळलेली होती. काय करत होती मार्था? सेवा करत होती. चपात्या भाकऱ्या, कोंबडी मारली असेल, तिला बकरा नसेल कापता आलं, कोंबडी मारली असेल, पण एकटीच होती, त्यामुळे सगळा भार. आता किती 12 शिष्य असतील प्लस येशू, म्हणजे 13 झाले, आणि ते दोघं आणि तिचा भाऊ लाजरच असेल, म्हणजे ते तिघं, म्हणजे किती जण? 15 जणांचं जेवण बनवायचं, 15-16 जणांचं. एकटीला करता आलं असतं, करत होती, परंतु तिला जमलं नाही. तिला टेन्शन आलं. काय आलं? प्रभूचं ऐकलं नाही की टेन्शन येणार? येणार की नाही? आपल्याला येतं की नाही? हो. काय येतं? प्रभूचं ऐकत नाही, आपण आपल्या स्वतःच्या दृष्टीने करायला पाहतो. टेन्शनच आलं एवढं नाही, पण तिनं कुरकुर पण करायला सुरुवात केली. बघा काय केलं. ती जवळ येऊन म्हणाली, हे प्रभू, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडलं आहे. मी करतो ते तो करत नाही. बघ, नाही असं होतं ना, मी किती करतो तो काहीच करत नाही. बघ, तो नुसता बसून असतो. हालेलुया. बघा, प्रभूला जेव्हा आपण विचारतो आणि करतो, तेव्हा आपण दुसऱ्याशी आपली तुलना करत नाही. प्रभू, तू मला सांगितलंस, मी केलं, तुला आवडलं, बस. हालेलुया. जर मी प्रभूचं ऐकून न ऐकता काही केलं, तर मला काय येतो? गर्व. काय येतं? गर्व येतो की मी केलं, मग त्याने काहीच केलं नाही, आणि मग कुरकुर होते. प्रभूला आवडते नाही. हालेलुया.
बघ, माझ्या बहिणीने मला एकटीलाच सेवा करायला सोडले आहे, याची तुला काळजी नाही का? तू कशाला तिला जवळ बसू दिले? उठव तिला, नुसती बसले ठोंब्यासारखी तुझं ऐकत. उठव. बघा, हालेलुया. पण प्रभूला काय प्रिय होतं? कोणाच्या आपण घरात गेलो तर आपल्याला काय वाटतं? की आपण नुसतं तिकडे खुर्चीवर बसून राहावं आणि लोकांनी इकडे तिकडे फिरावं, कोंबडी मारावी, हे मारावं, ते मारावं, काहीच बोलायचं नाही आपल्याबरोबर. चालेल का? हां, नाही ना. काय वाटतं आपण कोणाच्या घरात गेल्यावर? की माझ्याशी बोलावं, मी जे काय विचारतो त्याची उत्तरं द्यावी. बरं आहे का? बेस आहे का? हां, पोरं काय करतात? हे काय करतात? आता काही बोललो नाही, मी तुमच्या घरी आलो आणि तुम्ही माझ्याशी काहीच बोलला नाही, तुम्ही मला बकरा कापून दिला आणि काहीच बोलला नाही, चालेल का? नाही. प्रभूला पण तेच हवं आहे की तुम्ही त्याच्याशी बोला. लेकरांनी आपल्या बापाशी बोलावं आणि बापाचं ऐकावं. नाहीतर मग काय येईल? चिंता आहे, कुरकुर येईल, गर्व येईल. हालेलुया. प्रभूने तिला उत्तर देऊन म्हटले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टींविषयी चिंताक्रांत व घाबरी आहेस. तू माझं ऐकलं नाहीस ना, म्हणून तुला काय वाटलं? चिंता वाटली आणि तू घाबरलीस. आपण का चिंता करतो? उद्या कसं होईल याची चिंता का करतो? प्रभूचं ऐकत नाही म्हणून, प्रभूच्या पायाशी बसून त्याचं ऐकत नाही म्हणून. आणि का घाबरतो? कोणती परिस्थिती आल्यावरती आपण का घाबरतो? आपण त्याच्या पायाशी बसून त्याचं ऐकत नाही म्हणून. काय बरोबर का? प्रभूच सांगतात तू चिंताग्रस्त व घाबरी आहेस. पण प्रभू मरीविषयी म्हणतो, परंतु थोड्या गोष्टींचे किंवा एकाच गोष्टीचे अगत्य, म्हणजे अत्यावश्यकता एकाच गोष्टीची आहे. एकच गोष्ट आवश्यक आहे, गरजेची आहे, महत्त्वाची आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे. तिनं माझ्यावर प्रेम केलंय. माझ्या प्रेमापोटी ती माझ्याशी जवळ बसले. माझ्या प्रेमापोटी ती माझं ऐकत आहे. माझ्या प्रेमामुळे ती आज्ञा पाळत आहे. आणि हा वाटा तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. क्या बात आहे. शेवटपर्यंत टिकायचंय. काय करावं लागेल? प्रभूच्या पायाशी जाऊन बसावं लागेल. किती काम असू दे, पहिली गोष्ट पहिली, पहिली प्रीती पहिली. प्रभू का म्हणतो तू तुझी पहिली प्रीती सोडली आहेस? सकाळी आपण उठल्यावर काय करतो? पहिला वेळ कोणाला देतो? पहिल्या वेळेला आपण काय करतो? पटकन उठून कामाला लागतो, नाही का? आपलं मन पहिलं कुठे जातं? कोणते विचार येतात? मला काय करायचं आहे, आज काय करायचं आहे, कोंबड्या बाळगायच्या, डुक्कर मारायचं, हे मारायचं, बकरा मारायचा, डोब्याला जेवण द्यायचं आहे, वाडगोला जेवण द्यायचं आहे, शेतात जायचं आहे, शेती कापायचे, भात कापायचं आहे, हे करायचं आहे, ते करायचं आहे, भात भाकरी करायची, मंदिराला जायचं आहे, प्रार्थनेला जायचं आहे, संध्याकाळी प्रार्थना आहे, उद्या प्रार्थना आहे, एवढ्या प्रार्थना आहे. मग काय होते? आपण चिंताक्रांत आणि घाबरे होतो. कसं होणार, कसं होणार, कसं होणार? प्रभू म्हणतो, सकाळी माझ्या दाराजवळ उभा राहा, सकाळी माझ्या पायाशी बस, तुझं हृदय माझ्याजवळ ओत, मी तुला उत्तर देईन. मला हाक मार, मी तुला उत्तर देईन. आणि तुला गहन असलेल्या,
तुला कठीण वाटणाऱ्या गोष्टी मी तुला सांगेन, मी तुला समजावून सांगेन. हालेलुया. जे काम करण्यासाठी बुलडोझर लागेल, JCB लागेल, ते तुला मी एका ज्ञानानं, एका वचनानं सांगेन कसं करायचं ते. जगातल्या लोकांना खूप ताकद लागते कामं करण्यासाठी, परंतु प्रभू आपल्याला अशी ज्ञान आणि बुद्धी त्याच्याजवळ देतो की ते छोट्याशा गोष्टीनं होऊन जातं. पाहिजे बसा त्याच्याजवळ. कधी? सकाळी. कधी? सकाळी. प्रभू येशू कधी प्रार्थना करायचा हो? दिवस उगवण्याच्या आधी. रात्री फक्त रात्रभर त्याने एकदा प्रार्थना केली शिष्यांना निवडण्यासाठी, आणि दुसरी एक रात्री प्रार्थना केली त्याच्या वधस्तंभावर जाण्याच्या आधी. पण रोज तो सकाळी सूर्योदयाच्या आधी प्रार्थना करायचा डोंगरावर जाऊन. बघा, मार्क 1 अध्याय 35वं वचन. प्रभूच्या पायाजवळ कधी बसायचं? आपली पहिली प्रीती कोणती? दिवसाचा पहिला वेळ, आपली पहिली प्रीती प्रभूवरची. मार्क 1 अध्याय 35वं वचन. मार्क 1 अध्याय 35वं वचन, पान नंबर 1189. मग तो मोठ्या पहाटेस रात्र असताच उठून बाहेर गेला व रानातल्या जागेत जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. हालेलुया. मग येशू मोठ्या पहाटेस म्हणजे सूर्योदयापूर्वी, रात्र असताच, काळोख असताच उठून बाहेर गेला. उठला. खाटेतून उठावं लागेल नाही का? आळस येतो ना. थोडं 5 मिनटं आणखी, थोडं ना, काय होतं, लेट झालं चालेल. उठला. आपल्याला काय करावं लागेल? उठावं लागेल. उठा, जागे व्हा. आणि रानातल्या जागेत जाऊन त्याने तेथे प्रार्थना केली. काही ठिकाणी लिहिलं डोंगरावर जाऊन प्रार्थना केली, रानातल्या घेऊन जात प्रार्थना केली. आता तुम्ही म्हणाल आमच्याकडे डोंगर नाहीत. तुमच्याकडे आहेत, आमच्याकडे नाहीत. मग आम्ही कुठे प्रार्थना करायची? रान पण नाही आहे आमच्याकडे. मग कुठे प्रार्थना करायची? अशी एक जागा आहे जिथे तुम्ही प्रार्थना करता, कुठेही असो. तिथे सकाळी उठून जा. 5 मिनटं. किती? जास्त नाही म्हणत. सुरुवात कशी करा? 5 मिनटं सकाळी प्रभूला देऊ शकत नाही? कसली प्रीती आपली. किती मिनटं? 5. आणि बोलू नका, फक्त त्याच्या जवळ जाऊन बसा. तो तुम्हाला बोलायला नाही सांगत, ऐकायला सांगतो. शांत रहा आणि जाणा मी यहोवा आहे. स्तोत्र 46:10 मध्ये काय लिहिलं बघा. काय आपण बसून प्रार्थना काय करायची? शांत राहायचं आणि ऐकायचं. स्तोत्र 46 पान नंबर 714. स्तोत्रसंहिता 46:10. शांत रहा आणि जाणा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये मी उंचावला जाईन, पृथ्वीत मी उंचावला जाईन. शांत रहा आणि जाणा की मीच देव आहे. त्याच्या पायाशी जाऊन काय करायचं? शांत राहायचं. मनुष्य कसा जगतो? विचारांनी. काय मनुष्य कसा जगतो? सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत काय चालू असतात? घरघर 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 घरघर. कधी थांबतात का हो? किती शब्द आपल्या डोक्यात येतात.
दिवसाला मोजले तर किती होतील या बेजामध्ये? चालूच असतं ना, लाखो शब्द, ते विचार चालू असतात. आपण बोलत असतो स्वतःशी. कुणाशी बोलतो आपण? स्वतःशी. प्रभू सांगतो, थांब, शांत राहा, तुझं मधलं बोलणं बंद कर, शांत राहा. जमतं का आपल्याला विचार थांबवायला? कधी प्रयास केला की माझे विचार मी थांबवून ठेवलेले आहेत? शांत. प्रॅक्टिस करावी लागेल, सराव करावा लागेल. त्यासाठी सांगतो 5 मिनटं सकाळी. किती? 5 मिनटं. थोड्या दिवसांनी मग 10 मिनटं करा. हळूहळू हळूहळू. त्याला ध्यान म्हणतात. जर मी ते केलं नाही तर पूर्ण दिवस माझा वाईट जातो. दिवसाची सुरुवातच मी वाईट केली तर दिवस कसं जाईल हो? हां, बरं जाईल का? नाही. आपण सकाळी निघताना कामाला जाताना आपलं चार्जिंग, मोबाईल चार्ज आहे की नाही बघतो की नाही? हां, किती पाहिजे चार्ज? किती चार्ज पाहिजे मोबाईल बाहेर निघताना, कामावर जाताना? हां, फुल चार्ज ना, 100%, 100%. 25 असेल तर काय होईल? धाकधूक 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 धाकधूक. संपला तर संपला तर संपला तर संपला तर काय होईल? हा फोन करेल, तो फोन करेल, मेसेज येईल. जाऊ का आपण 10% बॅटरी घेऊन बाहेर? नाही ना. मग सकाळी आपण काय बघतो? माझा फोन चार्ज झाला आहे की नाही? जर फुल चार्ज असेल तर आपण कसे राहतो? बिंदास ना. कसे राहतो? बिंदास. 24 तास. मग तसंच ही बॅटरी चार्ज करायची आहे. चार्ज नसेल तर काय होईल? ठुस. मग चिंता येईल, भीती वाटेल, राग येईल, द्वेष येईल, सगळे वाईट विचार मला घेरून टाकतील. का? कारण मी चार्जच नाही आहे, माझी शक्तीच नाही आहे, शक्तीच संपून गेली. कारण मी सकाळी मिळवलीच नाही, मी माझं चार्जिंगला लावलंच नाही आहे. चार्जिंगसाठी होता की नाही प्रभू? मला शक्ती द्यायला आलेला ना, होता की नाही? माझ्यामध्ये प्रीती भरण्यासाठी आलेला की नाही? पण मी सकाळी माझ्याच कामामध्ये गुंतलो आणि त्याच्याशी चार्ज केलंच नाही, त्याच्याशी मी जडलोच नाही, तर पूर्ण दिवस कसा जाईल? सकाळी मी त्याची प्रीती भरून घेतली नाही तर पूर्ण दिवस मी प्रीतीनं राहील का? नाही ना. मग मला हे का समजत नाही की मी सकाळी त्याच्या पायाशी बसावं लागेल, मला माझ्या दिव्यात तेल भरून घ्यावं लागेल. आजा रे आजा तेल ले, क्या तेल मिले दिया लेकर आजा, आहे ना गाणं? कधी मिळेल तेल? सकाळी. हालेलुया. बघा प्रभू येशूबद्दल काय लिहिलं आहे. त्याला सकाळी का? यशाया 50 सकाळीच का? सकाळीच का? यशाया 50 4 ते 9. पान नंबर 886, यशया 50:4. वचनांनी मीच रमलेल्यांची सांत्वन करायला जाणावी म्हणून प्रभू यहोवाने मला शिक्षितांची जीभ दिली आहे. सकाळी सकाळी तो मला जाग करतो, शिष्यांप्रमाणे ऐकायला माझ्या कानाला तो जागे करतो. हालेलुया. वचनांनी मी श्रमलेल्यांचे सांत्वन करायला. माझ्याच दिव्यात तेल नसेल तर मी दुसऱ्यांना तेल काय देणार? माझ्याच अंतःकरणात प्रेम नसेल, प्रभूची प्रीती माझ्यात नसेल तर मी इतरावरती काय प्रीती करणार? तेल कधी भरायचं? शक्ती कधी भरायची? बघा, मी
वचनांनी मी श्रमलेल्यांचे सांत्वन करायला जाणावे म्हणून प्रभू यहोवाने मला शिशिक्तांची जीभ दिली आहे. म्हणजे शिकलेल्याची, साक्षरांची. सकाळी सकाळी तो मला जागे करतो. हालेलुया. कधी जागे करतो? कोण जागे करतो? त्यानं जागे केलं नाही तर? रात्री गेलो तर जागा कोण करणार? मग रात्री जागा आपल्याला कोण ठेवतं? आपल्याला आपलं हृदय स्पंदित कोण ठेवतं? आपला श्वास चालू कोण ठेवतं? मग सकाळी सकाळी तो जागा करतो म्हणून जागा व्हा, नाही तर झोपलेलेच राहाल. जागे व्हा. काय म्हटलंय? जागे व्हा, सावध असा. तुमचा शत्रू सैतान सिंहाप्रमाणे, गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे कोणाला खाऊ की गिळू असं शोधत फिरत आहे. पण सकाळी शक्ती भरून घ्या, म्हणजे संपूर्ण दिवस त्या सैतानाशी झुंजण्याला ताकद मिळेल. सकाळीच भरली नाही तर पूर्ण दिवस काही आशा नाही, दिवस बरोबर जाणार नाही. बघा, ट्राय करा. माहीत असेलच तुम्हाला. जाईल? जातो दिवस बरोबर? नाही. सकाळी सकाळी तो मला जागे करतो, शिष्यांप्रमाणे ऐकायला माझ्या कानाला तो जागे करतो. ह्या कानाला का? मधल्या कानाला, जिथे आपले विचार चालू असतात तिथे तो आपल्याला कानाला बोलतो. माझी लेकरं माझी वाणी ऐकतात, माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात. ज्याला कान आहे तो, कोणते कान? हे कान तर सर्वांना आहेत. मधले कान, आत्म्याचे कान, जे देवाची वाणी ऐकतात, ते कान उघडतो. तो माझ्या त्या मधल्या आत्म्याच्या कानांना जागे करतो, जेणेकरून मी त्याची वाणी ऐकावी. वचन 5, प्रभू यहोवाने माझा कान उघडलेला आहे, मीही बंडखोर झालो नाही, मागे हटलोही नाही. प्रभूने मला त्याची वाणी ऐकायला सांगितलं, मीही सांगितलं, बोल प्रभू, तुझा दास ऐकत आहे. काय असली पाहिजे आपली वृत्ती? प्रभू बोल, तुझा दास, तुझी दासी ऐकत आहे. हालेलुया. मारणाऱ्यांपुढे मग काय होईल बघा. मीही बंडखोर झालो नाही, मी प्रभू विरुद्ध गेलो नाही, मी प्रभू विरुद्ध बंड केलं नाही. त्याचे निर्णय मला मान्य असतील. हालेलुया. मी मागे हटलो नाही, मी माझी पहिली प्रीती सोडली नाही, मी प्रभूवर प्रीती केली. मारणाऱ्यांना मी आपली पाठ दिली. लोकांनी माझ्या पाठीवर मारलं. कोणाच्या पाठीवर मारलेलं हो? प्रभू येशूच्या ना. बघा का? मग त्याची ताकद त्याला कुठून मिळाली? सकाळी 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 सकाळी. केस उपटणाऱ्यांपुढे मी आपले गाल दिले. ताकद कुठून आली? सकाळी सकाळी. हालेलुया. अप्रतिष्ठा व थुंकणे यापासून मी आपले तोंड लपवले नाही. लोकांना माझ्यावरती निंदा करू दिली, थुंकू दिलं. ताकद कुठून आली? सकाळी सकाळी प्रभूची वचनं मला मिळाली. तो म्हणाला, घाबरू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. चिंता करू नकोस, मी तुझ्या सर्व गरजा पुरवणार. भिवू नकोस. किती वेळा लिहिलं आहे भिवू नकोस? 365. बायबलमध्ये भिवू नको कितला लिहिलं? किती वेळा लिहिलंय? 365च वेळेला का लिहिलं? काय मोजून मापून लिहिलेलं नाही ना? वर्षाचे दिवस किती? म्हणजे प्रत्येक दिवसाला एक. घाबरू नकोस, भिवू नकोस. सकाळी प्रभू काय सांगतो? भिवू नकोस. ऐकतो आपण? ऐकत नाही म्हणून आपण भीतो, घाबरे होतो, चिंताग्रस्त होतो.
कसलीही चिंता करू नकोस. वचन 7, कारण प्रभू यहोवा माझे सहाय्य करील म्हणून मी गोंधळून गेलो नाही. मी गोंधळलो, ताकद कुठून आली उभं राहण्याची? सकाळी सकाळी मी प्रभूच्या पायाशी बसलेलो. तिथून माझा फोन मी चार्ज करून घेतला, माझी बॅटरी मी चार्ज करून घेतली. त्यामुळे मी गोंधळलो नाही. लोकांनी माझ्यावरती थुंकले, माझी निंदा केली, माझ्या पाठीवर मारलं, माझा अपमान केला, माझ्यात ताकद होती कारण माझी बॅटरी फुल होती. समजतं का मी काय सांगतो ते? पटतं का? करायचं का? तर आपण टिकू. यास्तव मी आपले तोंड गारगोटीसारखे ठेवले आहे आणि मी जाणतो की मी लाजवला जाणार नाही. आता माझी निंदा होत आहे. आता लोक माझी निंदा करतील, माझ्यावर थुंकतील, माझा अपमान करतील, मला काही बोलतील, मला वाळीत टाकतील, त्याच्या नावामुळे माझी निंदा करतील, परंतु मी लाजवला जाणार नाही. मी लाजवला जाणार ही आशा, हा भरोसा, हा विश्वास कुठून मिळेल? सकाळी सकाळी त्याच्या वचनांची आस धरतो. सकाळी सकाळी त्याची वचनं ऐकतो. मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या शब्दांनी जगेल, ताकद मिळवून घेईल. सकाळी सकाळी मला नाही ठरवणारा जवळ आहे, माझ्याशी विवाद कोण करील? आम्ही दोघे एकत्र उभे राहू. माझा वादी कोण आहे? तो माझ्याजवळ येवो. सैतान दोषारोप करू दे. तो सांगेल तू हे केलंस, तू ते केलंस, तू काल असं वागलंस, तू काल रागवलंस, तू हे केलंस, तू ते केलंस. असू दे. सांगेल माझा यहोवा माझा बळकट गड आहे. त्यानं मला माझ्या पापांची क्षमा केलेली आहे, माझे रोग बरे केलेले आहेत, मी त्याचं लेकरू आहे. माझ्या पुढे वाद करणारा कोण? देवानं मला न्यायी ठरवलेलं आहे, तर मला अन्यायी ठरवणारा कोण? हालेलुया. वचन 9, पहा मी प्रभू यहोवा माझे सहाय्य करील, तर जो मला अन्यायी ठरविल तो कोण आहे? प्रभूनं मला न्यायी ठरवलंय, तर सैतान मला अन्यायी कसा ठरवू शकेल? पहा ते सर्व वस्त्राप्रमाणे जीर्ण होतील व कसर त्यांना खाऊन टाकेल, ते नाहीशे होतील. परंतु जो प्रभूच्या चरणाशी रोज सकाळी बसतो, त्याची शक्ती मिळवून घेतो, त्याची वचनं घेतो, तो लाजवला जाणार नाही, तो गोंधळणार नाही, तो बळकट असेल, त्याची बॅटरी फुल असेल, त्याची प्रीती ढळणार नाही. आहे का गुज आहे ना? हालेलुया. नीतिसूत्र 8वा अध्याय 34 ते 36. नीतिसूत्र 8वा अध्याय 34 ते 36. पान नंबर 790. नीती 8:34. 32 वाचून 32 ते 36. तर आता मुलांनो माझे ऐका, कारण जे माझे मार्ग पाडतात ते सुखी आहेत. बोध ऐकून घ्या व ज्ञानवान व्हा, त्याला नाकारू नका. जो मनुष्य रोज रोज माझ्या दाराजवळ जागत राहून माझ्या दाराच्या खांबाजवळ वाट पाहत माझे ऐकतो, तो सुखी आहे. कारण ज्या कोणाला मी सापडतो त्याला जीवन सापडते आणि त्याला यहोवापासून अनुग्रह प्राप्त होतो. परंतु जो माझ्या विरुद्ध पाप करतो तो आपल्याच जीवाला उपद्रव करतो. जे मला द्वेषतात ते त्या सर्वांस मरण आवडतं. हालेलुया. सुंदर वचन आहे. ध्यानात धरा, पाठ करून ठेवा. तर आता मुलांनो माझे ऐका. काय म्हणतो देव? काय म्हणतो आपल्याला? माझ्या मुला. बाप आपल्या लेकरांना काय म्हणतो? माझ्या मुला. कधी? सकाळी सकाळी तो माझ्या कानानं जागे करतो, म्हणतो माझ्या मुला,
माझे ऐक, माझे ऐका, कारण जे माझे मार्ग पाळतात ते सुखी आहेत. जे माझं ऐकतात, त्याप्रमाणे करतात, ते आशीर्वादित आहेत. बोध ऐकून घ्या, ज्ञानवान व्हा, त्याला नाकारू नका. मी काय सांगतो ते ऐका, ते नाकारू नका. जो मनुष्य, जो माणूस, जी स्त्री, जो पुरुष, जो तरुण, जो तरुणी, तर तुम्ही आहात, सगळे आहेत, जो रोज रोज, कधी? रोज रोज, प्रामुख्यानं सकाळी माझ्या दाराजवळ, माझ्या पायाजवळ, प्रभूच्या दाराजवळ म्हणजे प्रभूच्या पायाशी, प्रभुपदी जागत राहून, जागा होऊन, लवकर उठून, आळस न करता लवकर उठून माझ्या दाराच्या खांबाजवळ वाट पाहतो व माझे ऐकतो, तो आशीर्वादित आहे. हालेलुया. जो माझी सकाळी वाट पाहतो की प्रभू आज माझ्याशी काहीतरी बोलेल, माझ्याशी बोलणार आहे, भिवू नकोस. बस एवढं जरी बोललं तरी बस. प्रभूच्या मुखातून ऐका, भिवू नकोस, चिंता करू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे. बस एवढं ऐका. कारण ज्या कोणाला मी सापडतो त्याला जीवन सापडते. ज्या कोणाला माझे शब्द, माझी वाणी सापडते त्याला मी सापडतो, त्याला जीवन सापडते. आणि त्याला यहोवापासून अनुग्रह प्राप्त होतो, तो आशीर्वादित होतो. त्याला कोणत्या गोष्टीची उणीव पडत नाही. परंतु जो माझ्या विरुद्ध पाप करतो, जो मला नाकारतो, जो माझ्यावर प्रेम करत नाही, जो माझं ऐकत नाही, जो मला वेळ देत नाही, जो माझ्या पायाशी बसत नाही, जो आपल्याच बुद्धीनं चालत जातो, तो माझ्या विरुद्ध पाप करतो. आपण पाप का करतो? आपण का रागावतो? आपण वाईट का करतो? आपण वाईट का बघतो? सकाळी सकाळी मी त्याचं ऐकलं नाही. आहे उत्तर? बरोबर का? हालेलुया. तो आपल्याच जीवाला उपद्रव करतो. प्रभूच्या पायाशी बसल्यावर प्रभूला बरं वाटतं, पण मलाही काहीतरी मिळतं की नाही? कोणाचं बरं व्हावं अशी प्रभूची इच्छा आहे. आपलं वाईट व्हावं की आपलं बरं व्हावं अशी प्रभूला वाटतं? बरं व्हावं ना. मग आपण आपल्याच जीवाला उपद्रव करून घेतो जेव्हा आपण त्याला वेळ देत नाही, त्याचं ऐकत नाही. जे मला द्वेषतात त्या सर्वांस मरण आवडते. हालेलुया. प्रीती करत नाही म्हणजे द्वेष करतो ना. पहिली प्रीती सोडली आहे म्हणजे द्वेष सुरू केला आहे. जे मला द्वेषतात त्या सर्वांना मरण आवडते. भयात राहणं आवडतं, चिंता करणं आवडतं. आवडतं का हो चिंता करणं? मजा येते ना. काय मस्त. स्ट्रेसमध्ये, टेन्शनमध्ये राहायला किती आवडतं. टेन्शन नसलं की टेन्शन येतं ना. काय हो, टेन्शन नसल्यावर टेन्शन येतं की नाही? की येत नाही? हालेलुया. स्तोत्र 5वा अध्याय 1 ते 3. पान नंबर 687, स्तोत्र 5. हे यहोवा, माझ्या शब्दास कान दे, माझे चिंतन ध्यानात आण. माझ्या राजा व माझ्या देवा, माझ्या रडण्याच्या शब्दाकडे लक्ष लाव, कारण मी तुझी प्रार्थना करतो. हे यहोवा, सकाळी तू माझी वाणी ऐकशील,
सकाळी मी माझी प्रार्थना तुझ्याकडे व्यवस्थित रीतीने मांडीन व वाट पाहेन. हालेलुया, हालेलुया. आपल्याला वाटतं का प्रभूनं आपलं ऐकावं? नाही का, आपल्या प्रार्थना प्रभूने ऐकाव्या सर्वांना वाटतं की मी प्रार्थना केली, प्रभूने माझं ऐकावं. पण प्रभू आपल्याला सांगतो ते आपण करतो का? बघा काय करायचं आहे. हे यहोवा, माझ्या शब्दास कान दे, माझे चिंतन ध्यानात आण. माझ्या राजा व माझ्या देवा, माझ्या रडण्याच्या शब्दाकडे लक्ष लाव, कारण मी तुझी प्रार्थना करतो. हे यहोवा, सकाळी तू माझी वाणी ऐकशील. हालेलुया. सकाळी प्रभू सांगतो, बोल, मी तुझ्याजवळ आहे, तू बोल, तुला काय पाहिजे. हालेलुया. सकाळी तू माझी वाणी ऐकशील. सकाळी मी माझी प्रार्थना तुझ्याकडे व्यवस्थित रीतीने मांडीन आणि वाट पाहीन. आपण मांडतो का हो व्यवस्थित रीतीनं? प्रभूकडे जाऊन, प्रभूच्या पायाशी बसून, शांत राहून, प्रभूचं ऐकून, मग प्रभूशी बोलायचं. प्रभू, आज माझ्या दिवसामध्ये मला ही कामं आहेत, मला हे करायचं आहे, मला इथे जायचं आहे, खूप कामं आहेत. पण प्रभू, आज तू माझ्याबरोबर आहेस, मला सर्व कामामध्ये शक्ती देणारा तू आहेस. मी तुझे आभार मानतो आणि तुझी वाट पाहतो. करतो का अशी प्रार्थना की मला हे दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे, मला ते दे. आमेन. थँक्यू. नाही का, काही लोक नुसते घे 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 करतात आणि आमेन थँक्यू चाललो, बस तू तिथे मी इथे, कुछ लेना देना नाही आहे. नाही, प्रार्थना तशी नाही. प्रार्थना आपल्या हृदयातनं हळुवारपणे प्रभूला सादर केलेली असावी. पंतप्रधानांशी बोलताना आपण कसे बोलू, किंवा आमदाराशी, तुमच्या आमदाराशी बोलताना, तुम्ही सरपंचाशी बोलताना कसे बोलाल? करून बोलाल का? काय करेल तो? गब्बस, नाही का? मग प्रभूशी कसं बोलायचं? हळू, व्यवस्थितपणे मी माझी प्रार्थना तुझ्यासमोर मांडेन आणि मी वाट पाहीन. हालेलुया. विलाप गीत, नाही, स्तोत्र 3:5 वाचू. 3 अध्याय 5वं वचन. मी अंग टाकून झोपी गेलो, मी जागा झालो, कारण यहोवा मला सांभाळतो. 6 पण वाचा. सभोवती जे लाखो लोक माझ्या विरुद्ध उभे आहेत त्यांना मी भिणार नाही. हालेलुया. मी जागा का झालो? मी अंग टाकून झोपी गेलो. नाही का, रोज आपण रात्री झोपतो तर सकाळी उठण्याच्या आशेने की नाही? कोण असा माणूस आहे जो झोपताना सांगतो मी आज माझा शेवटचा दिवस, टाटा बाय बाय? असं असतं का कोणाचं? प्रत्येकजण झोपताना काय विचार करतो? मी उद्या उठणार आहे. हालेलुया. आणि उठवणारा कोण आहे? प्रभू येशू आहे. देव आपल्याला उठवतो. मी अंग टाकून झोपी गेलो, मी जागा झालो, कारण यहोवानं मला सांभाळलं. यहोवानं माझं हृदय स्पंदित ठेवलं. हृदय बंद झालं असतं तर, श्वास बंद झाला असता तर, हॉस्पिटलमध्ये जायलाच वेळ नसता, सकाळी ताट झाला असता असा. नाही का? ताटातच की नाही, वाकत पण नाही. कोणी उठवलं? कसा मी उठा, सकाळी उठला, हाय 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 केलं. कसं काय? देवानं मला उठवलं. हालेलुया. सभोवती जे लाखो लोक माझ्या विरुद्ध उभे आहेत त्यांना मी भिणार नाही, कारण तू माझ्या बरोबर आहेस. हालेलुया. विलाप गीत 3 अध्याय.
इर्मयानंतर विलापगीत, इर्मयाच्या पुस्तकानंतर विलापगीत 3रा अध्याय 21 ते 26. पान नंबर 985. पान नंबर 985 विलाप 3रा अध्याय 21 ते 26. 21 वचन. 985. हे मी मनात आणतो म्हणून मी आशा धरतो. यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाहीत, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. तुझे विश्वासूपण अत्यंत थोर आहे. माझा जीव म्हणतो, यहोवा माझा वतन भाग आहे, म्हणून मी त्याच्यावर आशा ठेवीन. जे त्याची वाट पाहतात त्यांना जो जीव त्याला शोधतो त्याला यहोवा चांगला आहे. मनुष्याने धीर धरावा आणि यहोवाच्या तारणाची आशा धरावी, हे चांगले आहे. हालेलुया. बघा, सुंदर वचन आहे. मी हे मनात आणतो म्हणून मी आशा धरतो. यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाहीत, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. हालेलुया. देवानं आपल्याला क्षमा केली नाही तर काय होईल? काय होईल सांगा? देवानं आपल्यावर दया केली नाही तर काय होईल? नष्ट होऊ. आपण नष्ट होऊ. लिहिलंय की मी मनात आणतो म्हणून आशा धरतो. यहोवाची प्रेमदया त्याच्या करुणा थकत नाहीत, म्हणून आम्ही नष्ट झालो नाही. आम्ही मेलो नाही, आम्ही नरकात गेलो नाही. त्यानं माझ्यावर दया केली, त्यानं मला बोलावलं म्हणून मी आहे. त्यानं बोलावलं नसतं तर मी पापात असतो, मी दुःखात असतो. माझा कोणी वाली नव्हता, मला सोडवणारा कोणी नव्हता. त्यानं बोलावलं, ही त्याची प्रेमदया. त्याची प्रेमदया नष्ट झाली नाही, थकत नाही. त्या रोज सकाळी नव्या होतात. हालेलुया. यहोवाची प्रेमदया आणि करुणा रोज सकाळी कशी होते? नवीन. कालची संपलं. रोज सकाळी काय आहे? नवीन. कालचं विसरून जा. सकाळी देव द्यायला बसतो. आजचं नवीन. भिकारी माहीत आहे का? भिकारी काय करतो? रोज भीक मागतो. काय भिकारी रोज येतो ना दारापाशी, मग त्याला सांगतो का काल दिलेलं ते? अरे काल दिलेलं तुला. तो काय सांगेल? कालचं काल संपलं, आज दुसरं पाहिजे. देवापुढे भिकारी व्हा. काय व्हायचं देवापुढं? मला आज पुन्हा दे, मला आज पुन्हा दे. कालचं संपलं. रात गई बात गई, मुझे नया चाहिए. हालेलुया. आज मला नवीन कृपा पाहिजे, आज मला नवीन शक्ती पाहिजे. कालची शक्ती आजच्या कामाची नाही. आज मला नवीन शक्ती पाहिजे. त्यासाठी लिहिलं आहे की जे आत्म्याने दीन ते आशीर्वादित आहेत, कारण आकाशाचे राज्य त्यांचे आहे. आत्म्याने भिकारी, दीन म्हणजे गरीब, भिकारी. मग तो जातो रोज दाराजवळ देवाच्या, रोज जातो, वाट बघतो, आज मला दे. प्रभू सांगतो का काल दिलेलं काय झालं? नाही, प्रभू तसं नाही सांगत. रोज त्याची प्रेमदया आणि त्याची करुणा नवीन करून देतो. आज पुन्हा घे, चल, चालू पड, निघ, उभा राहा. कधी? सकाळी. काय लिहिलं इथे? त्या रोज सकाळी नव्या होतात. आपण घेतल्या पाहिजेत. घेतलं नाही तर नुकसान कोणाचं? माझं. दिवसभरा जाईल, भांडण होईल ना, राग येईल ना, कुकरची शिट्टी लवकर वाजेल नाही का? हालेलुया.
तुझे विश्वासू पण अत्यंत थोर आहे. माझा जीव म्हणतो यहोवा माझा वतन भाग आहे, म्हणून मी त्याच्यावर आशा ठेवीन. माझी आशा धनावर नाही, माझी आशा माझ्या बळावर नाही, माझी आशा माझ्या किती लोकांना मी ओळखतो त्याच्यावर नाही, माझी आशा माझ्या ज्ञानावर नाही, यहोवावर माझी आशा आहे. प्रभू, हे सर्व माझा श्वास गेला की नष्ट होईल, परंतु तू मला घेणार आहेस, तू मला सोडणार नाहीस. माझी आशा तुझ्यावर आहे, तू विश्वासू आहेस. जे त्याची वाट पाहतात त्यांना जो जीव त्याला शोधतो त्याला यहोवा चांगला आहे. जे यहोवाची रोज वाट पाहतात, प्रभू आज मला दे, तू देत नाही तोपर्यंत मी घेणार जात नाही, मला दे. भिकारी जातो का हो दिल्याशिवाय? नाही ना, उभाच राहतो की नाही? मग आपल्याला दया येते, घे बाबा चल. मग आपण देवाच्या दारापाशी गेल्यावरती काय देव वाट पाहायला लावतो? नाही, घे, भरभरून घे. तू किती मोठं मडकं आणलं आहे, घे, भरून घे. पेला घेऊन गेलो तर पेला भरून देईल, बादली घेऊन गेलो तर बादली भरून देईल, पिंप घेऊन गेलो तर पिंप भरून देईल, विहीर गेलो तर विहीर घेऊन भरून देईल. काय घेऊन जातो आपण? जितकं रिकामी होतो तितकं तो भरतो. काय? देव नम्र जनास कृपा देतो आणि गर्विष्ठास विरोध करतो. अरे तू भरलेला आहेस, म्हणजे तुझ्यात काय भरणार? रिकामी आहेस, घे. हालेलुया. मनुष्याने धीर धरावा आणि यहोवाच्या तारणाची आशा धरावी, हे त्याला चांगले आहे. स्तोत्र 90:14 आणि 15. स्तोत्रसंहिता 90:14 आणि 15. पान नंबर 745. स्तोत्र 90:14 वचन. सकाळीच तू आपल्या प्रेम देणे आम्हास तृप्त कर, म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्ष करू व आनंदित राहू. जितके दिवस तू आम्हास पिडले त्या दिवसांच्या मानाने, आणि जितकी वर्ष आम्ही वाईट दशा पाहिली त्या वर्षाच्या मानाने तू आम्हास आनंदित कर. हालेलुया. सकाळीच तू आपल्या प्रेमदयेने आम्हास तृप्त कर. कधी? हां, सकाळी. म्हणजे काय होईल? म्हणजे आम्ही आपले सर्व दिवस हर्ष करू आणि आनंदित राहू. सर्वदा आनंद करा. सकाळीच त्याची प्रेमदया घेतली नाही तर पूर्ण दिवस आनंद करू शकणार नाही. दिवस कसा जाईल? फार वाईट. कसं जाईल? वाईट जाईल. काय करायचं? कधी भरून घ्यायची त्याची प्रेमदया? सकाळी. मरियेसारखं त्याच्या पायाशी बसा. 5 मिनटं. मी जास्त सांगत नाही. वेळ असेल तर जास्त, परंतु वेळ नसेल तर 5 मिनटं, फक्त 5 मिनटं. कोणतेही विचार करण्याच्या आधी त्याच्याजवळ 5 मिनटं बसा. मोबाईल बघण्याच्या आधी त्याच्याजवळ 5 मिनटं बसा. मग बघा किती भरतो ते. मग कसं बदलतं जीवन बघा. मग ज्या गोष्टी अशक्य वाटत होत्या त्या शक्य वाटू लागतात. शक्य आहे. हालेलुया. प्रभूबरोबर सर्व गोष्टी शक्य आहेत. जितके दिवस तू आम्हाला पिडले त्या दिवसांच्या मानाने, आणि जितकी वर्ष आम्ही वाईट दशा पाहिली त्या वर्षांच्या मानाने तू आम्हास आनंदित कर. मी तुला वेळ दिला नाही म्हणून आम्ही पिडलो गेलो. मी तुला वेळ दिला नाही म्हणून आम्ही चिंतित झालो, आम्ही भाराक्रांत झालो, आम्ही कष्टी झालो, आम्ही दुःखी झालो, आम्हाला आनंद मिळत नव्हता, आम्हाला शांती नव्हती. परंतु आता मी माझी वेळ सकाळची तुला देतो. तू मला भर, म्हणजे गेलेले सगळे दिवसात जे मला मिळालं नाही ते आज मला मिळेल. हालेलुया. स्तोत्रसंहिता 143 7 आणि 8. स्तोत्रसंहिता 143 7 आणि 8.
स्तोत्र 143 7 वचन, पान नंबर 780. हे यहोवा, मला उत्तर द्यायला त्वरा कर. माझा आत्मा थकला आहे. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नको. लपवशील तर खाली खाचेत जाणाऱ्यांसारखा मी होईन. सकाळी तू आपली प्रेम दया मला ऐकू दे, कारण मी तुझ्यावरच भरवसा ठेवतो. ज्या मार्गाने मी चालावे तो मला कळेव, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. हालेलुया. हे यहोवा, मला उत्तर द्यायला त्वरा कर. माझा आत्मा थकला आहे. तू आपले मुख माझ्यापासून लपवू नको. लपवशील तर खाली खाचेत जाणाऱ्यांसारखा मी होईन. तू माझ्याशी बोलला नाहीस तर मी मरून जाईन, कारण तुझी प्रत्येक वचनं मला जीवन देतात. सकाळी तू आपली प्रेमदया मला ऐकू दे. सकाळी मला तुझ्या मुखातून ऐकू दे की तू माझ्यावर प्रेम करतोस. भिवू नकोस, तू घाबरू नकोस, मी तुझ्या बरोबर आहे हे मला ऐकू दे. माझे कान उघड, कारण मी तुझ्यावरच भरोसा ठेवतो. ज्या मार्गानं मी चालावे तो मला कळव. दिवसभर ज्या मार्गानं मी चालावं तो मला कळव सकाळी, की मी काय करावं, कारण मी आपला जीव तुझ्याकडे उंचावतो. माझा जीव थकलेला आहे, मला भय आहेत, मला चिंता आहेत, मला टेन्शन आहे, परंतु माझा जीव मी तुझ्याकडे उंचावतो. तुझं वचन मला ऐकू दे, तुझी वाणी मला ऐकू दे सकाळी सकाळी. स्तोत्रसंहिता 59 16 आणि 17. स्तोत्र 59 16 वचन, पान नंबर 722. परंतु मी तुझ्या सामर्थ्याविषयी गाईन. होय, पहाटेच मी तुझ्या प्रेमदयेविषयी मोठ्याने गाईन, कारण तू माझा उंचगड आणि माझ्या संकटाच्या दिवशी माझा आश्रय झाला आहेस. हे माझ्या सामर्थ्या, मी तुला स्तुती गाईन, कारण देव माझा उंचगड आहे, तो माझा दयाळू देव आहे. हालेलुया. मी तुला सकाळी सकाळी गाणी गाईन. मी माझी प्रार्थना तुझ्याकडे ओळीनं मांडीन. मी तुझी वाणी ऐकेन. मी तुझ्या प्रेमदयेविषयी गाईन. मी तुझी प्रेमदया भरून घेईन आणि मी तुझ्या सामर्थ्याविषयी गाईन. मी म्हणेन, हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. गायचं आहे प्रभूला, फक्त धन्यवाद द्यायचेत. स्तोत्रसंहिता 103 वाचा फक्त. हे माझ्या जीवा यहोवाचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा. तो तुझे सर्व रोग, तुझे सर्व अन्याय क्षमा करतो. तो तुझे सर्व रोग, तो तुझा जीवनाशापासून, तो तुझ्या डोक्यावर करुणेचा आणि दयेचा मुकुट घालतो. तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो. त्यामुळे तुझे तरुणपण गरुडासारखे होते. तुला ताकद प्राप्त होते. तू कोंबडीसारखा नाहीस, गरुड आहेस. कोंबडी उडते का हो? नाही ना. मग आपल्याला कोंबडी बनवलं का गरुड? मग ताकद कुठे पावते? ताकद कुठे मिळवायची गरुडाची? सकाळी सकाळी. हालेलुया. पहाटेच मी तुझ्या प्रेमदयेविषयी मोठ्याने गाईन, कारण तू माझा उंचगड आणि माझ्या संकटाच्या दिवशी माझा आश्रय झाला आहेस. मी तुला गाणी गाईन. हालेलुया. हे माझ्या सामर्थ्या, माझ्या ताकदी, माझ्या बळा. हालेलुया. मी तुला स्तुती गाईन, कारण देव माझा उंच गड आहे. तो माझा दयाळू देव आहे. तो माझ्यावर दया करतो, माझ्या अपराधांची क्षमा करतो. मी धूळ आहे तर आठवतो. मी धूळ आहे, मी धुळीत जाईन. त्यानं श्वास काढला तर मी धूळ आहे हे तो आठवतो. त्याची प्रेमदया सर्व काळ आहे. ती रोज सकाळी नवीन होते. स्तोत्र 88:13. पान नंबर 743. स्तोत्र 88:13.
परंतु हे यहोवा, मी तुला आरोळी केली आहे. सकाळी माझी प्रार्थना तुझ्या पुढे येईल. हे यहोवा, तू माझ्या जीवाचा त्याग का करतोस? तू आपले तोंड माझ्यापासून का लपवतोस? परंतु हे यहोवा, मी तुला आरोळी केली आहे आणि सकाळी माझी प्रार्थना तुझ्या पुढे येईल. कधी येईल? सकाळी. मी तुझ्या पायाशी बसेन, मी शांत राहीन, मी तुझं ऐकेन, मी तुझ्याशी बोलेन. प्रार्थना म्हणजे काय? प्रार्थना म्हणजे काय? देवाशी संवाद. आपण फोनवरती बोलतो तेव्हा काय करतो? संवाद म्हणजे ऐकतो, बोलतो ना. नुसतं ऐकत राहिलं तर, किंवा नुसतं बोलत राहिलं तर त्याला संवाद नाही म्हणत. एकेरी संवाद असेल तो. आपण दुसऱ्याला बोलूच दिलं नाही तर जसे बडबड 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 बडबड, आणि तो काय म्हणतोय, थांब थांब थांब, त्याने ऐक माझं, पहिले माझं ऐक, माझं ऐक, ऐक ऐक, थांब, ऐक, असं केलं तर. मग प्रार्थना म्हणजे काय? संवाद. आपली प्रार्थना ओळीनं मांडायची, त्याचं ऐकायचं. पुन्हा प्रार्थना एक ओळीनं मांडायची, त्याचं ऐकायचं. प्रभू, ह्याविषयी तू काय सांगतोस? प्रभू, याविषयी तुझं काय मत आहे? प्रभू, हे मला असं वाटतं, तुला काय वाटतं? जसा मित्र मित्राशी बोलतो तसा आपण प्रभूशी बोलू शकतो. हालेलुया. इयोब होमार्पण कधी करायचा? पहिला अध्याय 5वं वचन. इयोब होमार्पण कधी करायचा? सकाळी. बघा, स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी कधी प्रार्थना करायची? सकाळी. पान नंबर 649, वचन 5. इयोब 1:5. आणि असे झाले की त्यांच्या भोजनाचे दिवस क्रमाने समाप्त झाले. म्हणजे इयोब निरोप पाठवून त्यांना पवित्र करीत असे आणि पहाटेस उठून त्या सर्वांच्या संख्येच्या प्रमाणाने होमार्पण अर्पण करीत असे. कारण इयोब म्हणे, कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल आणि आपल्या मनात देवाला मानले असेल. इयोब सर्वदा तसेच करीत असे. हालेलुया. स्वतःसाठीच मागायचं का? आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मंडळीसाठी, आपल्या पालकांसाठी. हे सगळं कुटुंबच आहोत ना आपण भाऊ बहिणी की नाही? मग ज्यांच्या गरजा आहेत त्यांना आठवायचं, प्रभू, ही माझी बहीण आजारी आहे, प्रभू, या माझ्या मावाला अशी गरज आहे. जे काही आठवतं प्रभूला सांगायचं. हालेलुया. बघा, आणि असे झाले की त्यांच्या भोजनाचे, म्हणजे इयोब आणि त्याची मुलं सगळी येऊन भोजन करत, मग त्या भोजनाचे दिवस क्रमाने समाप्त झाले. म्हणजे इयोब निरोप पाठवून त्यांना पवित्र करीत असे आणि पहाटेस उठून त्या सर्वांच्या संख्येच्या प्रमाणाने होमार्पण अर्पण करीत असे. त्यावेळेला होमार्पण करत बकरे कोंबड्या देत असतील. पण आता काय? विनंती आणि प्रार्थना आपल्या प्रभूकडे सादर करायची. आभार स्तुतीसह तुमची विनंती आणि रदबदलीची प्रार्थना देवाकडे सादर करा. कधी? सकाळी. सकाळी सकाळी आपल्यासाठी, स्वतःसाठी, आपल्या कुटुंबातील सर्व लोकांसाठी, मंडळीसाठी देवाकडे यज्ञार्पण करा. काय करा? यज्ञार्पण. हालेलुया. कराल का? हालेलुया. आहे ना गुज? जीवन कसं होईल हो असं केलं ना? आपण अशीच राहू का? वाऱ्यानं हेलकावलेले नाही, खडकावर बांधलेलं घर असं होईल. संकटाच्या दिवशी आपली शक्ती संपणार नाही.
ते शक्तीवर शक्ती पावत जातील आणि आपण यहोवासमोर हजर होऊ. हालेलुया. मग तो सांगेल, तू तुझी पहिली प्रीती सोडली नाहीस, तू आठवलीस, परत माझ्याकडे आलास, ये माझ्या मुला, तू आपल्या पित्याच्या राज्यात ये. हालेलुया. कारण योब असे म्हणत असे, कदाचित माझ्या मुलांनी पाप केले असेल. आपल्याला नाही ठाऊक आपली मुलं कशी वागतात, माहीत आहे कशी राहतात आपली मुलं, काय बघतात, कुठे जातात. दिवसभर आपण त्यांच्याबरोबर असतो नाही. त्यांचे काय विचार चाललेले असतात, त्यांच्या हृदयात काय चाललेलं असतं आपल्याला माहीत असतं नाही. आपण त्यांना बदलू शकतो? बदलू शकतो? कोण बदलू शकतो? कसं? कदाचित त्यांनी पाप केले असेल, प्रभू त्यांना क्षमा कर. रदबदलीची प्रार्थना, विनंती. प्रभू ऐकणार नाही? ऐकेल की नाही? ऐकेल ना. प्रभू अश्रू ओलांडून जाईल. आणि आपल्या मनात देवाला अवमानले असेल, बापरे, मनात त्यांनी देवाला तुच्छ मानलं असेल, त्यांच्याकडे क्षमेची प्रार्थना, त्यांच्यासाठी बापा त्यांना क्षमा कर. आणि ते काय करतात त्यांना कळत नाही. बापा त्यांना क्षमा कर. कधी करायचं? कधी करायचं? सकाळी कराल. 5 मिनटं, जास्त नाही. 5 मिनिटांनी सुरुवात करा. वेळ वाढवता आला वाढवा. आनंद वाटेल, आनंद वाटेल. मी सांगतो म्हणून नव्हे, तुम्हाला उत्सुकता असेल तर, प्रभूमध्ये बलवान व्हायचं असेल तर. नाहीतर जगात आपण टिकू शकणार नाही. बघा, पुढे येणारी संकटं इतकी घातक आहेत की आपण टिकू शकणार नाही. जर आज आपण प्रभूचे बळ मिळवून घेतलं नाही तर पुढे आपण टिकू शकणार नाही. टिकायचं आहे सकाळी. प्रत्येकानं 5-5 मिनटं तरी द्या. काही बोलू नका, नुसते बसा आणि ज्या गोष्टी मी सांगितल्या त्याचं मनन करा. हळूहळू पवित्र आत्मा आपल्याला चालवेल. तो आपल्यामधून त्याची प्रार्थना करवून घेईल. आपण बदलू. आपलं जीवन बदलेल. आपल्या सभोवतालची लोक बदलतील आणि आपण बदललेले असू. आपण बदललेलं नसेल तर आपल्या बाजूचे बदलणार नाहीत. बाजूला बदल हवा असेल तर स्वतः बदला. आपल्याला वाटतं का माझ्या बाजूचे बदलावे? मग स्वतःला बदला. हालेलुया. कसं बदलणार? प्रभूच्या पायाशी बसा. प्रभूचं प्रभूला भरून द्याल, तो आपल्याला भरून देईल. करूया प्रार्थना. दादा प्रार्थना करा. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.